जान्हवी, मी तुला सांगितलं होतं की नाही? सॉरी, मी नाही ऐकलं तुझं. मला वाटलंच होतं तू असा काहीतरी गोंधळ घालून ठेवणार. अरे पण मग आता सॉरी म्हणतेय ना. जान्हवी, अगं बेबी आत्या म्हणजे काही सरू मावशी नाहीये. मला माहितीये. मग कशाला नसते उद्योग करतेस? श्री, उद्योग काय? हे बघ, ती आता चिडली ना तर. हे बघ, मी रडताना पाहिलंय त्यांना. श्री काय? श्री, त्या देवचा फोटो त्यांच्या उशाखाली ठेवलेला असतो. खूप हळव्या झालात रे त्या हल्ली. म्हणजे? श्री, त्या देवना मिस करतायत. हे बघ, हे तुझं म्हणणं असणार आहे. ठीक आहे, मग तू जा आणि त्यांच्या रूम मध्ये त्यांच्या उशीखाली जाऊन चेक कर. फोटो आहे त्याच्यावर त्यांच्या रडण्याचे टपोरे थेंब, त्याचे डागही दिसतायत. नाही, मला नाही हे खरं वाटत आहे. श्री, माणूस दिसतो तसा नसतो श्री. अगं पण आपली बेबी आत्या ही. हे बघ, एक बाई म्हणून मी त्यांचं मन समजू शकते. आणि काय कळलंय तुला? त्यांना आता सोबतीची गरज आहे श्री. अगं पण मग आपण आहोत की. नवऱ्याची सोबत. हे तुला वाटतंय? श्री, अरे सरू मावशींचं लग्न झाल्यापासून त्यांना जास्तच एकाकी वाटायला लागलंय. मग तू काही बोललीस का बेबी आत्याशी? खूप जनरल बोलले. नाही नाही नाही, या पप्पूंच्या मित्राबद्दल म्हणतोय मी. नाही नाही, आणि बोलू सुद्धा नकोस इतक्यात. नाही बोलणार. गुड. चल, मी आता ठेवू? श्री, काय ग? आपण वेळ आली की भेटूया आपण देवना. हा, थँक्यू श्री. हॅपी? आय लव्ह यू. ठीक आहे. ठीक आहे. अगं काम आहेत जरा. बायकोला खुश ठेवणं हे सुद्धा नवऱ्याचं कामच असतं. तेच करतोय की नाही मी? बायकोच्या सगळ्या मागण्या पूर्ण करणं हेच तर करतोय ना. ठीक आहे, ठेव. आय लव्ह यू टू. बाय.